श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील 4ही गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते. तरीही या पूजेप्रमाणेच या पूजेचे विसर्जन म्हणजेच आपण या पूजेचे उद्यापन करण्याची देखील एक विधी पाहणार आहोत. आणि ती विधी जर आपण योग्य पद्धतीने व्यवस्थित केली, उद्यापन केलं तर याचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी मान्यता देखील आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी अमावस्या आली आहे, तर उद्यापन कधी करावे, कसे करावे याचा संपूर्ण विधी आणि तसेच उपवास धरावा की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पाहतालच अशी आशा करून व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला पाहूया, मग लगेच सुरुवात करूया. तर पहा, मार्गशीर्ष सुरुवात यंदा आपल्या मार्गशीर्षची सुरुवात झालेली आहे. अगदी 2 गुरुवार देखील होऊन गेलेले आहेत. तर यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी. आणि बघा, त्याच दिवशी नेमकी अमावस्या आली आहे. तर बऱ्याच स्त्रियांना हा देखील प्रश्न पडला आहे की अमावस्या आहे तर आपण उद्यापन करावे की नाही, उपवास धरावा की नाही. तर काही अमावस्या वाईट नसते, ही काही वाईट देखील नाही, वाईट गोष्ट नाही आहे, तीसुद्धा या महिन्यातील एक तिथीच आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला माहितीच आहे की दिवाळीत लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येलाच असते. मग आपल्याला आता मनात शंका का? व लक्ष्मीपूजनाची वेळही अमावस्या काळातच दिलेली असते. त्या दिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपूजन करत असतो. तर मग मनात प्रश्न नकोच. मग आता महालक्ष्मी व्रत उद्यापन जर अमावस्या दिवशी केले तर काहीच बिघडणार नाही. त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे या व्रताचे उद्यापन अमावस्येच्या दिवशी करू शकता. आणि हा मेन म्हणजे उपवास देखील या दिवशी करू शकता. तुम्ही या दिवशी उपवास धरायचा आहे, मनात कोणतीही शंका ठेवू नका. संध्याकाळी तो उपवास सोडायचा आहे. आणि तुमच्या मनामध्ये जर जास्त शंका वाटत असेल तर बघा, अमावस्या ही गुरुवारी 11 तारखेला संध्याकाळी 5:27 आहे. त्यामुळे मनामध्ये कोणताही तुम्ही प्रश्न न ठेवता तुम्ही उद्यापन करू शकता. जर तुम्हाला खूपच काही मनामध्ये प्रश्न येत असतील, शंका येत असतील तर तुम्ही तसाही काही प्रॉब्लेम समजू नका. आता आपण पाहूया की उद्यापन कसे करायचे आहे. जर आपण प्रत्येक गुरुवारी जशी पूजा, महालक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे केलेली असते, तशीच शेवटच्या गुरुवारी देखील काय करायचं आहे, मनोभावे पूजा करायची आहे. आपल्याला अगदी सेम काहीही बदल न करता तशीच पूजा मांडणी करायची आहे. आणि ही पूजा मांडणी झाल्यानंतर पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती, धूप, दीप सर्व काही करायचे आहे. शेवटी देवीला नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे. आणि मग संध्याकाळी काय करायचं की तुम्ही सर्व व्रताचे उद्यापन करायचं आहे. यामध्ये तुम्ही गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य बनवा आणि तो दाखवून त्याच दिवशी 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना तुमच्या घरी बोलवा. आणि हे बोलवलं जातं, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही करू शकता. 5 बोलवा, 7 बोलवा, कुमारिका असू द्या किंवा सवासणी असू द्या. उद्यापनासाठी आपल्याला घरी बोलवायचं आहे. त्यांना देवी स्वरूप मानायचं आहे आणि त्यांचं स्वागत व आदर करायचा आहे. सुहासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे. बघा, आपल्याला जे काही शक्य होईल त्यामुळे करायचं आहे. घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपल्याला
आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही देऊ शकता. तुम्ही सिंपल हळदी कुंकू आणि हातावरती एक एक फळ, कोणतेही फळ, केळी, सफरचंद, एक एक फळ दिले तरी चालेल. जे शक्य होईल तुमच्याच्याने ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर बघा, मी तुम्हाला लक्ष्मी व्रताची कथा आणि पुस्तक आहे अशा 5 प्रती घेतलेल्या आहेत. त्यावरती बघा, प्रत्येकावरती एक एक फळ असं मांडायचं आहे. केळीचं जसं मांडतो तसं अगदी मी केळीचं मांडलेलं आहे. तुम्ही सफरचंद देखील मांडू शकता. तुम्ही गजरा, वेणी, गुलाबाचे फूल, तुम्हाला हवं ते, तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता. त्यासोबतच पान आणि सुपारी, नागिनीचं पान आहे ते ठेवायचं आहे आणि हे तुम्ही आलेल्या स्त्रियांना तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल, अजून तुमची इच्छा असेल तरच तुम्ही त्यांना थोडं थोडं केशराचं दूध, त्यांचा उपवास असतो त्यामुळे तुम्ही हे केशर दूध त्यांना स्त्रियांना तुम्ही देऊ शकता. 5 किंवा 7 किती येतील त्यांना, आणि केशराचं दूध देऊन त्यांचा नक्कीच त्यांना संतुष्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी छोटीशी वस्तू द्यायची असेल, भेटवस्तू ती द्यायची असेल तर तीही तुम्ही देऊ शकता. शेवटी आपण इथे आपल्या इच्छेनुसार आपल्या व्रताचे उद्यापन करायचे असते. यांना काही तुम्हाला जेवढं शक्य होईल तुमच्या ज्याच्याने, तुम्हाला जेवढं तुमचं आर्थिक परिस्थिती असेल तेवढी तुम्ही, शेवटी आपण भावना महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या द्यायच्या आहेत. देवी नक्कीच तुमचं गोड मानून घेणार आहे. आणि तर सर्वात प्रथम आपण घरी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना आपण त्यांचे पाय धुवायचे आहेत, म्हणजेच पूजा करायची आहे. तुम्हाला जिथे जेवढं शक्य होईल तशी तुम्ही साधी पूजा करू शकता किंवा पाय धुवूनही पूजा करू शकता. त्यानंतर बघा, आता इथे तत्पुरती तुम्हाला एक कुमारिका पूजलेली शेवटी दाखवतच आहे. तुम्ही 3, 5, 7 कितीही कुमारिकांना अशा प्रकारे पूजू शकता. पाय वगैरे तुम्हाला धुवायचे नसतील तरी चालतील आणि धुतले तरी अतिउत्तम. शेवटी तुमची इच्छा आहे. तुम्ही फक्त हळदी कुंकू द्यायचं आहे. त्यानंतर हातावरती साखर, दूध द्या. जो तुम्हाला हवंय त्या प्रकारे तुम्ही स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकू, फूल, फळ, गजरा, लक्ष्मी व्रताचे पुस्तक, त्याचबरोबर एखादी भेटवस्तू देऊ शकता. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यांनी ओटी भरू शकता. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही भरले तरी चालेल, नाही भरले तरी चालेल. आणि शेवटी भावपूर्ण नमस्कार करायचा आहे. जे शक्य आहे, जे तुमची इच्छा आहे ते सर्व काही आनंदाने या दिवशी करायचं आहे. या दिवशी कन्यापूजनसुद्धा करू शकता. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा द्या, वस्त्र, दक्षिणा देऊन पण नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन महालक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करून व्रताची कथा वाचून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा कर असे म्हणत क्षमायाचना करावी. तुझे वास्तव्य कृपादृष्टी सदैव माझ्या कुटुंबावर राहावी असे प्रार्थना करा व नंतर आगमन पुनरागमन असं 3 वेळा म्हणायचं. घटातील नारळ उचलायचा आणि गजरा, फुलं केसामध्ये माळायचे. निर्माल्य आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं. नारळसुद्धा विसर्जन करायचं असेल तर करू शकता. कोणी फोडून खातं, कोणी बरेच जण लाल कपड्यात बांधतं. जशी शक्य आहे तशी पद्धत तुमच्याकडे करू शकता. अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे. मी तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवला आहे. आणि जर तुम्हाला स्त्रियांना 5व्या गुरुवारी म्हणजे प्रॉब्लेम असेल किंवा अडचण आली तर या स्त्रियांनी घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करून घ्यायची आहे. आणि आलेल्या स्त्रियांना फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक फळ द्यायला सांगायचं आहे. मात्र उपवास स्वतःच करायचा आहे. पूजा मात्र तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्यायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ.